यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा केला जातोय। खऱ्या अर्थानं आज मनसेचा वर्धापन दिन जो आहे तो नाशिकमध्ये साजरा होत आहे आणि याचा उत्साह नाशिकमधील पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील पदाधिकाऱ्यांकडून आज बाईक रॅलीचं जे आयोजन आहे ते नाशिक शहरात करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करत हे जे सर्व पदाधिकारी आहेत ते वर्धापन दिनाला हजेरी लावणार आहेत। ज्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी हे पदाधिकारी आता चालले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही शक्ती प्रदर्शन करत चाललायत? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वप्रथम सर्व महाराष्ट्र सैनिक, कडवट राजभक्त आणि महाराष्ट्र पदाधिकारी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी रोहन देशपांडे आणि नाशिक रोड विभागाचे सर्व आमची टीम या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो 18वा वर्धापन दिन आहे आणि जो नाशिकमध्ये होतोय आणि 18 वर्षाचा आमचा पक्ष झाला म्हणजे आम्ही आता मतदान जसा मतदानाचा हक्क असतो तसा आमचा पक्ष पण आता 18 वर्ष पूर्ण करून पूर्ण संकट संघर्ष झेलून मान्य राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे चाललेलो आहे। एकच संदेश आहे की नाशिक रोड परिसरामध्ये जेव्हा आमच्या मनसेची सत्ता होती नाशिक रोडमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक मनसेचे आले होते। 6 नगरसेवक आले होते, 12 पैकी 6 नगरसेवक। तर यावेळेस जेव्हा महानगरपालिका असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल तर नाशिक रोड विभाग हा अग्रस्थानी असेल हा आमचा शब्द आहे आणि त्यासाठी वातावरण निर्मिती या ठिकाणी होते। नक्कीच आपण बघितलं मनसेकडून या ठिकाणी वातावरण निर्मिती केली जाते। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी देखील आहेत, ते देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ताई, काय सांगाल, कसा उत्साह आहे आज? मला असं वाटतं जय महाराष्ट्र पहिलं सर्वप्रथम मी मीरा आवारे नाशिक रोड विभाग अध्यक्ष बोलते। आज आमचा 18वा वर्धापन दिन आहे। राजसाहेबांचा आमचा खास म्हणजे आज त्यांचं आवडतं नाशिक आहे हे, तर याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार आणि सगळ्या सभा घेतलेल्या आहेत। त्याच्यातून ते खूप काही सांगणार पण आहे आता आणि नक्कीच आमचा प्रयत्न राहील का नाशिकमध्ये आमची सत्ता पण राहील आणि आम्ही खरोखर नाशिकमध्ये राजसाहेबांनी जी याच्या पहिली कामं केलेली आहे ते अतिशय सुंदर आणि चांगली केलेली आहे। त्याचं कुठंतरी ह्यावेळेला आम्हाला प्रमाणपत्र निश्चितच मिळणार आहे। धन्यवाद। आपण बघितलं अशा पद्धतीनं आपल्याला पदाधिकाऱ्यांमध्ये हा उत्साह दिसून येत आहे आणि अशा पद्धतीनं बाईक रॅलीचं आयोजन करून शक्ती प्रदर्शन करत हे पदाधिकारी राज ठाकरे यांची ज्या ठिकाणी मेळावा आहे त्या ठिकाणी चालले आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।